पूर्वी पालखीचा जो मान सामान्य शेतकऱ्याला किंवा बहुजन समाजाला जो होता तो आत्ता जरा थोडा दुर्वळ होत चाललेला आहे काय. तर त्या निमित्ताने गावच्या बैलांना पालखीचा मान मिळावा ही गावची सर्व लोकांची इच्छा आहे. संत तुकाराम महाराज देवस्थान पालखी सोहळा हा देहू ते पंढरपूर पायीवारी काय, त्या पायीवारीच्या रथाचा मान बैलांना मिळावा या संदर्भात आपण गावच्या बैलांना मान मिळावा म्हणून हे करतो आहे. पूर्वी सामान्य माणसाला म्हणजे शेतकऱ्यांच्या बैलाला अवताची बैलं सोडून काय रथाला नेत होते, मान मिळत होता. तो आता मेढ्या आल्यापासून जरा थोडा कुठंतरी तो दुरावला काय. तो पुन्हा तो बैलाचा गाव बाहेर काढण्याचा किंवा रथाला बैलांचा मान मिळावा ही आमची हे आहे. जी पालखी परंपरा म्हणजे रूढी चालू आहेत ह्या पूर्वी शेतकऱ्यांची बैल लावायची गावातली स्थानिक लोकांची. तर आता विषय असा आहे की कालांतर म्हणजे मध्यंतरी काय झालं की बाहेरची बैल यायला लागली परगावातली बैल. तर आपल्याला परत जी जुनी बैल लावायची म्हणजे लोक जुनी गावातली बैल लावायची तीच बैल लावावा असं माझं म्हणणं आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा याला गावातली बैल लागायची पहिली, शेतकऱ्यांचीच स्थानिक लोकांचीच बैल लागायची. तर परत तीच चालू करावा नाही त्यांनी केलं तरी इथून बैल गावाच्या बाहेर तरी गाववाल्यांची बैलांनी रथ न्यावा अशी शेतकऱ्यांची म्हणजे गाववाल्यांची सगळ्यांची भावना तीच आहे. देऊकारांची तीच भावना आहे. भीमराव नामदेव चव्हाण. देहू देवस्थान हे पूर्वी शेतकऱ्यांची गावची ठराविक कोणाची जी चांगली बैल असतील ती लावत होती देहू ते पंढरपूर. तर आता नंतर काय झाला विषय की बाहेर गावचे प्राधान्य द्यायला लागले, गावचा मान कमी झाला. त्यातून देहू देवस्थाननी जे ठराविक मर्यादित बाहेरची जे लोक येत होती त्यांचं हे सौजन्य वाढत चाललं, गावचं कमी झालं. तर कमीत कमी देहू गाव ते एक इसावा ही देहू गावची कुणाचीही बैल लावली पाहिजेत. संत तुकाराम महाराजांच्या रथाला सदाम दोंडी वाघवणे. तर हे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची भूमी आहे. इथं गावकऱ्यांचीच बैलं लागली पाहिजे, गावकऱ्यांना मान भेटला पाहिजे. एक विशिष्ट मान असतो, गावकऱ्यांना अभिमान वाटतो की आपली बैलं पालखीसमोर जातात, आपली बैलं तुकाराम महाराजांचा रथ ओढून नेतात, ह्याचा एक अभिमान वाटतो. ते आपल्याला पुण्य भेटतं. मग सगळ्यांची अशीच इच्छा आहे, गावकऱ्यांची पण अशीच इच्छा आहे की गावकऱ्यांची बैलं लागावी. आणि आजकाल काय होतं आहे की फक्त बाहेरची बैलं लागतात, ते फक्त बाहेरच्यांना मान भेटतो आहे, गावकऱ्यांकडे दुर्लक्ष होतं आहे. तर ह्या पुढं असं व्हावं की गावकऱ्यांची बैलं लागावी, गावकऱ्यांना मान भेटावा, गावकऱ्यांना पण अभिमान वाटला पाहिजे बाहेर सांगताना की आमची बैलं होती. आज आम्हाला बाहेर सांगताना अभिमान वाटतो की आम्ही देऊ ह्या गावात पुण्यभूमीत जन्माला आलो आहे. तर आम्हाला अजून अभिमान वाटेल की आमची बैलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीला लागली होती. आम्हाला तेवढं भारी वाटन, तेवढंच पुण्य भेटन. तुकाराम महाराजांच्या जन्मभूमीत आम्ही जन्माला आलो आहे तर आम्हाला त्याचा अभिमान आहे. आमची बैलं तर पालखीला लागली तर अजून आम्हाला अभिमान वाटन. नाव काय तुझं? माझं नाव साक्षी भीमराव चव्हाण.